नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता मोनू म्हणत असतो की बाबा यांच्या वाड्याला एकूण किती खोल्या असतील? भरपूर असतील ना? तेव्हा इथे नागेश्वरचा मॅनेजर आलेला असतो आणि तो म्हणत असतो, अरे यांच्या वाड्याला खूप खोल्या आहेत, तुला जर बघायच्या असतील तर तू जाऊन बघू शकतोस. तेव्हा मोनू म्हणतो खरंच? तेव्हा मॅनेजर म्हणतो खोटं, अरे जा जाऊन बघ तू. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता मॅनेजर दत्तूला म्हणत असतात की हे घ्या, तुमच्यासाठी स्पेशल सरबत घ्या. अहो तुम्ही या सगळ्यांचे स्पेशल पाहुणे आहात, मग तुमच्यासाठी स्पेशल सरबत द्यायला नको का? तेव्हा दत्तू नको म्हणत असतो, पण मॅनेजर काही ऐकत नाही, कारण त्याला उर्वशीने सांगितलेलं असतं की दत्तूला हवी तेवढी दारू पाजायची, कारण तिला गिरिजाचा अपमान करायचा असतो, सगळ्यांच्या समोर तिला तोंडावरती पाडायचं असतं. त्यानंतर दत्तू म्हणत असतो की साहेब ही चव थोडी वेगळी आहे, म्हणजे ओळखीची वाटते, वासही ओळखीचा वाटतोय. साहेब ही दारू तर नाही ना? कारण मी माझ्या मुलाची शपथ घेतली, मी माझ्या मुलीला वचन दिले की मी यापुढे दारू पिणार नाही म्हणून. ही दारू नाही आहे ना साहेब? तेव्हा इथे मॅनेजर म्हणत असतो, अरे दत्तू हे काय बोलतोयस तू? अरे ही दारू कशी काय असू शकते? श्रीमंत लोक आहेत ना हे, यांच्याकडे असंच सरबत मिळतं, तू घे ना, घे पी. अरे लिंबाच्या साळीचा रस आहे ना, म्हणून थोडासा कडवट लागतोय. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे मॅनेजरने दारूची बाटली आणून इथे सरबतमध्ये मिक्स करून ती आता दत्तूला पाजली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे गिरिजा म्हणत असते रुद्रला की तुमच्या इथे बरीच माणसं आलीत ना पूजेला? तेव्हा रुद्र म्हणतो, ही तर काहीच नाही, यावर्षी कमी माणसं आहेत, नाहीतर दरवर्षी खूप माणसं असतात आमच्याकडे पूजेला. तेव्हा इथे गिरिजा म्हणते, हो का? त्यानंतर तिथे उर्वशी येते आणि म्हणते, तुमची हरकत नसेल तर मला यांचा 1 मिनिट मिळू शकतो का? तेव्हा रुद्र उभा राहतो आणि म्हणतो, अगं आत्या असं काय करतेस? बोल ना, काय बोलायचं आहे तुला? तेव्हा गिरिजा म्हणते, तुम्ही बोला, मी आईसाहेबांना भेटून आले. आणि गिरिजा तिथून निघून जाते. तेव्हा इथे उर्वशी म्हणत असते की रुद्र, अरे मला कुणीतरी फोन केला होता आणि त्यांनी मला सांगितलं की बोळी फाट्याजवळ तिथे त्यांनी एका माणसाला हॉस्पिटलच्या कपड्यांमध्ये बघितलं. आता ते जर प्रभास असतील तर देवी आईची कृपाच म्हणायची की प्रभास आता परत मला भेटतील म्हणून. तेव्हा मी एक काम करते, मी बोळी फाट्यावरती जाते आणि तिथे कुठे प्रभास मला मिळतायत का ते मी बघते. तेव्हा रुद्र म्हणत असतो, आत्या अगं तू एवढ्या रात्री कुठे जातेस? मी आहे ना, मी बोळी फाट्यावरती जातो आणि जर तिथे प्रभास काका मला भेटला ना तर त्याला मी लगेच घेऊन येतो. तेव्हा ती म्हणते, अरे तू जातोयस कशाला? मी जाते ना. तेव्हा रुद्र म्हणतो, नाही नको, मी असताना काही तू जाणार का? मी जातो आणि काकाला लगेच घेऊन येतो, असं रुद्र म्हणतो. तेव्हा उर्वशीने मुद्दामूनच रुद्रला इथे बोळी फाट्यावरती पाठवलेलं असतं, कारण तिला गिरिजा आणि दत्तू यांची इन्सल्ट करायची असते. त्यानंतर इथे उर्वशी म्हणते, आता खरा होणार धमाका. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे गिरिजा आणि रुद्रची आई दोघेजण आता देवी आईचा आशीर्वाद घेत असतात. तेव्हा रुद्रची आई म्हणत असते की गिरिजा खरं सांगू का, तू जेव्हा या घरामध्ये पहिल्यांदा आलीस ना, या घराचं पूर्णपणे वातावरण बदलून गेलं. म्हणजे मला तर असं वाटलं की लक्ष्मी म्हणूनच तू आमच्या घरामध्ये आलीस की काय. घरातलं पूर्णपणे वातावरण चेंज करायला तुला भेटून मला खरंच खूप आनंद झाला आणि आज तर तुला नशिबाचं नाणं मिळालं, म्हणजे खूप नशीबवान आहेस हे सुद्धा मला कळलं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता दत्तूला हवी तेवढी दारू पाजलेली असते. तेव्हा दत्तू आधी नको नको म्हणत असतो, तर मॅनेजरने जबरदस्ती केलेली असते. त्यानंतर इथे दत्तूला एका ग्लासावरती दुसरा ग्लास असं करत करत संपूर्ण बाटली इथे दारू त्याला पाजण्यात आलेली असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता दत्तू दारू पिऊन झाल्यानंतर अजून हवे असं म्हणत असतो आणि त्याला तेवढी दारू पाजण्यात येत असते. तेव्हा रुद्रची आई गिरिजाला म्हणत असते की तू नशीबवान तर आहेसच, आता फक्त देवी आईजवळ एकच प्रार्थना करते की तुला चांगला जोडीदार मिळावा, तुझ्यावरती जीव लावणारा, भरभरून प्रेम करणारा, तुझी काळजी घेणारा असा जोडीदार तुला लवकरात लवकर मिळायला हवा, हीच आता देवी आईजवळ प्रार्थना. तेव्हा रुद्रची आई मनापासून हे सगळं आता गिरिजासाठी बोलत असते. तेव्हा गिरिजाला खूपच छान वाटतं. तेव्हा इथे दोघीजणी पुन्हा एकदा देवी आईचा आशीर्वाद घेत असतात.
तेवढ्यातच प्रेक्षकांनो दत्तूला आता दारू चढलेली असते आणि तो म्हणत असतो, अरे अजून द्या ना दारू. तेव्हा मॅनेजर म्हणतो की आता संपली. तेव्हा दत्तूला राग येतो आणि तो जोरात ग्लास टेबलवरती आपटतो आणि म्हणतो की मला अजून दारू हवी आहे. तेव्हा आपल्या वडिलांचा आवाज ऐकल्यानंतर गिरिजा पूर्णपणे टेन्शनमध्ये येते, कारण तो आवाज तिच्या ओळखीचा असतो. इथे दत्तू दारू प्यायला आहे ही गोष्ट आता तिला कळलेली असते. जेव्हा दत्तू म्हणतो, दारू देणार की नाही सरबत, तेव्हा मॅनेजर म्हणतो की नाही देणार. तेव्हा दत्तू म्हणतो, नाही देणार सरबत, आता बघा मी काय करतो ते. आत्ताच्या आत्ता मला सरबत हवंय म्हणजे हवंय. असं म्हणून इथे आता दत्तू पूर्णपणे अंगणामध्ये माणसांच्या मधोमध उभं राहून आता पूर्णपणे धिंगाणा घालतो. तो म्हणतो, द्या इकडे सरबत, इकडे द्या सरबत. आणि बाकीच्या लोकांच्या हातामध्ये सरबताची ग्लासं असतात, ती घेतो आणि ती प्यायला सुरुवात करतो. त्याची टेस्ट आता वेगळी असते, कारण ते खरोखरचं सरबत असतं. तेव्हा तो ते पितो आणि जोरात ग्लास फेकून देतो आणि म्हणतो, नाही, हे सरबत नाही आहे, मला हे सरबत नको, मला ते सरबत हवं आहे. आणि इथे आता दिव्यांनी भरलेलं ताट असतं, त्याला लाथ मारून इथे दत्तूने उडवून लावलेलं असतं. तेव्हा इथे धावत पळत गिरिजा येते आणि ती म्हणत असते की बाबा काय केलं ते तुम्ही दारू प्यायलात का बाबा, सांगा ना, तुम्ही दारू प्यायलात. तेव्हा दत्तू म्हणतो, नाही, मी दारू नाही प्यायलोय. तेव्हा गिरिजा म्हणते, बाबा तुम्हाला दारू कुणी दिली. तेव्हा दत्तू म्हणतो, कुणी दिली म्हणजे इथेच होती, इथेच दिली मला प्यायला आणि मला आता सरबत ते हवंय. अरे माझी पोरगी गिरिजा, माझी लेक, तू नशिबवान निघालीस, नशिबाचं नाणं तुला भेटलं. या गोष्टीचा आनंद तर मला खूपच जास्त झालेला आहे. माझी मुलगी गिरिजा नशीबवान आहे, नशीबवान. तेव्हा प्रेक्षकांनो गिरिजा म्हणत असते, बाबा तुम्ही दारू का प्यायलात, कुणी पाजली तुम्हाला, प्लीज आता शांत व्हा, एक शब्दसुद्धा बोलू नका, चला आपण आपल्या घरी जाऊया. तेव्हा इथे दत्तू आता घरी जायला काही तयार नसतो. तो म्हणत असतो की नाही, आता मी कुठेही जाणार नाही. आणि दत्तू आता प्यायलेला असतो, त्याच्यामध्ये आपल्या मुलीला धक्का देतो. इथे गिरिजा आता खाली पडते, पण ती आता आपल्या बाबांना सावरत असते. पण तरीसुद्धा दत्तू काही ऐकायला तयार नसतो. तो नागिन डान्स करत करत उर्वशीच्या समोर जातो. तेव्हा उर्वशी त्याला जोरात धक्का देते आणि बाजूला करते. तेव्हा दत्तू म्हणतो, काय केलं तुम्ही, मला धक्का दिलात, नागोबाला धक्का दिलात. आता हा नागोबा गप्प बसणार नाही, आता तुम्हाला तो डसणारच. आणि तो आता इथे सगळीकडे जाऊन नागिन डान्स करत असतो. तेव्हा इथे गिरिजा आपल्या वडिलांना थांबवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत असते, पण तो काही थांबायला तयार नसतो. तेवढ्यातच प्रेक्षकांनो त्या ठिकाणी नागेश्वर येतो. नागेश्वर बघतो तर काय, दत्तू आता सगळीकडे तमाशा करत असतो. तेव्हा नागेश्वरचं लक्ष जातं, इथे आता उर्वशी आणि मॅनेजर दोघेजण एकमेकांना खाणाखुणा करत असतात की सांगितलेलं काम उत्तमरित्या केलंस, मला हेच हवं होतं, मला त्या मुलीची इन्सल्ट ही करायचीच होती. तेव्हा मॅनेजर म्हणत असतात की नागेश्वर साहेब, हे सगळं काय आहे, तुम्ही का अशा माणसांना पूजेसाठी बोलवता. बघा आजच्या दिवशी दारू पिऊन कसा धिंगाणा करतोय तो, चार चौघात लाज काढली आपली, अशा थर्ड क्लास माणसांना पूजेला बोलवायचंच नव्हतं. तेव्हा उर्वशी म्हणते, नाहीतर काय, शेवटीला इथे वळणाचं पाणी वळणालाच जाणार. दारू पिणारा माणूस पूजेला तरी शांतपणे येतोय का, इथे दारूची बाटली घेऊनच तो पूजेला आला असेल. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, गप्प बसा दीदी, गप्प बसा, कारण नागेश्वरला माहिती असतं हे काम उर्वशीनेच मॅनेजरला करायला सांगितलेलं असतं. त्यानंतर रुद्र आत्याबाईंनी सांगितल्याप्रमाणे बोळी फाट्यावरती पोचलेला असतो आणि त्या ठिकाणी तो बघत असतो हॉस्पिटलच्या कपड्यांमध्ये कुणी आहे का. तेव्हा रुद्र तिथून जाणाऱ्या एका माणसाला विचारतो की दादा, तुम्ही इथे एका माणसाला बघितलंत का, त्यांच्या अंगामध्ये हॉस्पिटलचे कपडे असतील. तेव्हा दादा म्हणतात, नाही साहेब, अहो मगापासून मी इथेच काम करत होतो, आताच मी घरी चाललोय, मी इथे हॉस्पिटलच्या कपड्यांमध्ये तरी कुणालाही बघितलेलं नाही आहे. तेव्हा रुद्र म्हणतो, खरंच कुणी नव्हतं इथे. तो माणूस म्हणतो, नाही, इथे तर कुणीही आलेलं नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे दत्तू आता चक्कर येऊन खाली कोसळतो, त्याला खूपच जास्त दारू झालेली असते. तेव्हा उर्वशी म्हणते, अगं अजून बघत काय बसलीस इथे, जा उचल तुझ्या बापाला आणि इथून घेऊन जा. इतका तमाशा केला तरी अक्कल ठिकाणावरती नाही आली का तुझी, तुझ्या जागी दुसरी कुठली मुलगी असती ना तर कधीच निघून गेली असती, पण तू आहेस ना खूपच जास्त धीट आहेस,
एवढा अपमान झाला तरीसुद्धा इथे उभी आहेस. तेव्हा इथे आता नागेश्वर म्हणत असतो, दीदी तुम्ही जरा गप्प बसता का? तेव्हा गिरिजा म्हणते, नाही नागेश्वर साहेब, बोलू द्या त्यांना, बोलू द्या. त्यांना जे हवं होतं ते तर झालंच ना. त्यांना माझी इन्सल्ट करायची होती, माझ्या बाबांची इन्सल्ट करायची होती, ते तुम्ही करून झालंय. आता जे काही बोलायचं आहे ते बोलासुद्धा. तेव्हा उर्वशी म्हणते, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे गं? हे सगळं मी केलं आहे, मी दारू पाजले तुझ्या वडिलांना? तेव्हा गिरिजा म्हणते, नाही तुम्ही नसेलच पाजली, पण तुम्ही नक्कीच कुणाला तरी पाजायला तर सांगितलेच असेल ना माझ्या वडिलांना दारू. कारण आम्ही इथे आलो हे तुम्हाला सहनच झालं नाही ना, म्हणून तुम्ही हे केलंच असेल. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, हे बघ गिरिजा, जे झालं ते विसरून जा, आता जास्त विचार करू नकोस. तेव्हा गिरिजा म्हणते, नाही नागेश्वर साहेब, तुमच्या विनंतीला मान देऊन आम्ही इथे आलो होतो, पण खरं तर आमची ही चुकीच झाली. आम्हाला वाटलं होतं की तुमचा वाडा जेवढा मोठा आहे ना तेवढं इथल्या लोकांचं मनही मोठं असेल, पण इथल्या काही लोकांची मनं वाड्या एवढी मोठी नाही आहे. इथल्या खोट्या मनाच्या लोकांनी इतक्या मोठ्या वाड्यासारखं मोठं मन जपलेलंच नाही आहे, म्हणून तर त्यांनी हा तमाशा केला ना, आम्हाला इथे बोलावून आमचा चांगला अपमान केला. त्यानंतर गिरिजा म्हणत असते की मला पूर्णपणे खात्री आहे माझ्या बाबांनी दारू स्वतःहून प्यायलेलीच नाही आहे. तेव्हा उर्वशी म्हणते, अगं तेच येताना बाटली घेऊन आले असतील. तेव्हा गिरिजा म्हणते की माझ्या बाबांनी मोनूची शपथ घेतली की ते कधीही दारू पिणार नाही म्हणून. विचारा नागेश्वर साहेबांना, ते तिथे स्वतः होते आणि मोनूची शपथ माझे बाबा खोटी घेणार नाही. ते स्वतःहून कधीच दारू पिणार नाहीत. मला माहिती आहे ना, सरबत म्हणून त्यांना दारू पाजण्यात आली, पण आता पुन्हा मी इथे कधीच येणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा आपल्या वडिलांना उचलते, मोनूसुद्धा हेल्प करतो आणि दोघेजण आता वडिलांना घेऊन जात असतात. गिरिजा म्हणते, बास झालं बाबा, चला आता, झाला तेवढा तमाशा, पुरे झाला. तेव्हा इथे नागेश्वरला आपल्या बहिणीचा उर्वशीचा खूपच जास्त राग आलेला असतो. उर्वशीसुद्धा आता तिथून निघून आपल्या रूममध्ये जाते. तेवढ्यातच रुद्रचा फोन आलेला असतो. उर्वशी म्हणते, ठीक आहे, आता फोन उचलायला काही हरकत नाही आहे, तमाशा तर पूर्ण झालेला आहे. तेव्हा इथे उर्वशी फोन उचलते आणि म्हणते, हां रुद्र बोल ना, भेटले का रे ते तुला? तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो, नाही का आत्या, इथे काका नाही आहे आणि इथल्या काही लोकांना मी विचारलं तर ते म्हणाले की हॉस्पिटलच्या कपड्यांमध्ये आम्ही तर इथे कुणालाच बघितलेलं नाही आहे. तेव्हा ती म्हणते, किती नालायक माणसं असतात रे, कुणी मला प्रँक म्हणून फोन केला काय माहिती. तेव्हा रुद्र म्हणत असतो, बरं ठीक आहे, मी आजूबाजूला बघतो कुठे दिसतायत का. तेव्हा इथे आता उर्वशी म्हणत असते, नाही नको रुद्र, कुणीतरी खोटं बोललं असेल, तू एक काम कर, तू लवकरात लवकर घरी ये, इथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा रुद्र म्हणत असतो, आत्या नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे? तेव्हा इथे उर्वशी म्हणत असते, ते मी आल्यानंतरच तुला सांगेन, आधी घरी ये बरं. तेव्हा रुद्रची आई मागून येते आणि म्हणते, तुम्ही जे काही वागलात ना ते योग्य वागला नाहीत. त्या मुलीचा इन्सल्ट करण्यासाठी, तिचा अपमान करण्यासाठी तिच्या वडिलांना दारू प्यायला लावलीत तुम्ही. तेव्हा इथे उर्वशी म्हणते, तू गप्प बस गं, तुझ्या बोलण्याला या घरामध्ये काय किंमत आहे तुला माहिती आहे ना. मग आपल्या बोलण्याला काडी मात्र किंमत नसताना कशाला उगाच बोलायला यायचं. तेव्हा इथे आता रुद्रची आई म्हणते, तरीसुद्धा तुम्ही जे काही केलं ते अत्यंत चुकीचं आहे, असं ती आता म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, नागेश्वर म्हणत असतो, मंडळी, आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही इथपर्यंत आलात म्हणून तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. पण आता झाला तेवढा तमाशा, पुरे झाला, तुम्ही सगळेजण गेलात तरी चालेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे नागेश्वर उर्वशीजवळ बोलायला येतो आणि म्हणतो, दीदी कुठल्या भाषेत तुम्हाला सांगितलं म्हणजे समजेल, सांगितलं होतं ना त्या मुलीला त्रास द्यायचा नाही म्हणून, तरीसुद्धा मुद्दामून हे सगळं का केलं? तेव्हा उर्वशी म्हणते, दादासाहेब तुम्ही आमच्यावरती संशय घेताय, त्या इथे दीड दमडीच्या मुलीच्या बोलण्यावरती तुम्हाला विश्वास आहे आणि तुमच्या बहिणीच्या बोलण्यावरती नाही. तेव्हा इथे नागेश्वर म्हणतो, आम्ही तुम्हाला बरोबर ओळखतो, आम्ही त्या गिरिजाला एवढं चांगलं ओळखत नाही ना तेवढं आम्ही तुम्हाला चांगलं ओळखतो आणि म्हणूनच मला माहिती आहे हे सगळं तुम्ही मुद्दामून केलं, तुम्हीच त्या दत्तूला दारू पाजायला लावलीत, हे आम्हाला माहिती नाही का. दीदी तुम्ही अजिबात योग्य केलं नाही, असं नागेश्वर म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, गिरिजा आणि मोनू दोघेजण दत्तूला पकडून घेऊन येत असतात. तेव्हा इथे दाराकडे लक्ष गेल्यानंतर त्या ठिकाणी सगुणा बसलेली असते. सगुणा म्हणते, आलात का तुपातले लाडू खाऊन आलात?
तेव्हा इथे गिरिजाचं लक्ष जातं. ती म्हणते, मावशी तू इथे? तेव्हा इथे सगुणा म्हणत असते, गप्प बस, मला अजिबात मावशी अशी हाक मारायची नाही. तेव्हा इथे आता तिची मावशी तिला म्हणालेली असते, काहीही झालं तरी त्या नागेश्वराच्या घरी जायचं नाही आणि जर तू गेलीस तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल. तेव्हा प्रेक्षकांनो इथे गिरिजाला ते सगळं आठवतं आणि सगुणा म्हणत असते, किती वेळा समजावून सांगलं तरी माझं काही ऐकलं नाहीस ना तू. शेवटीला तुझ्या मनाचंच केलंस. त्या नागेश्वराच्या घरी गेलीसच ना, आत्ता तुला याची शिक्षा मिळणारच. तेव्हा गिरिजा म्हणत असते, मावशी अगं पण मी तिकडे का गेले, कशासाठी गेले याचं कारणसुद्धा ऐकून घेणार नाही आहेस का? तेव्हा सगुणा म्हणते, नाही ऐकून घेणार. तू माझं काही ऐकलंस का? नाही ना, मग मी सुद्धा तुझं काही ऐकणार नाही आहे, असं इकडे आता सगुणा गिरिजाला म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे प्रभास आता रुद्रच्या आईला आपल्या बहिणीला म्हणत असतात की अक्का, मला असं वाटतं ही माझी शेवटची भाऊबीज आहे. मला पुन्हा भाऊबीज साजरी करता येईल असं वाटत नाही आहे. तेव्हा इथे रुद्रची आई म्हणते, ठीक आहे, मी लगेच येते. त्यानंतर इथे नागेश्वराचं लक्ष मात्र आपल्या बायकोकडेच असतं. तेव्हा नागेश्वराला समजलेलं असतं की प्रभास कुठे आहे. नागेश्वर म्हणतो, प्रभास शोधून काढलं की नाही तुला? आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता प्रभासला पकडण्यासाठी काही गुंड लोक आलेले असतात. तेव्हा दत्तू त्यांना अडवायला जातो. दत्तू त्यांच्याबरोबर फाईट करतो. तेवढ्यातच एक गुंड माणूस येतो आणि इथे दत्तूच्या डोक्यावरती जोरात आता दगड मारतो. तेव्हा इथे प्रभासने काही गुंडांना मारलेलं असतं. प्रभास तिथून पळून जातो आणि दत्तूला सुद्धा चल म्हणत असतो, पण दत्तू काही जात नाही. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता प्रभासच्या डोक्याऐवजी दत्तूच्या डोक्यावरतीच दगड मारलेला असतो आणि तेव्हा इथे दत्तू पूर्णपणे रक्तबंबाळ होतो. तेव्हा इथे गिरिजा आणि मोनू दोघेही जण त्याला हॉस्पिटलला घेऊन येतात. डॉक्टर म्हणतात की डोक्याला जबरदस्त मार लागलाय, त्यामुळे लवकरात लवकर ऑपरेशन करावं लागेल. तेव्हा गिरिजा म्हणते, किती खर्च येईल ऑपरेशनला? डॉक्टर म्हणतात 10-12 लाख रुपये खर्च येईल. तेव्हा गिरिजासाठी ही अमाऊंट खूपच जास्त मोठी असते. तेव्हा तिथे आता रुद्रप्रताप आलेला असतो आणि रुद्रप्रताप 10 लाखाचा चेक गिरिजाला देतो आणि म्हणतो, तुझ्या वडिलांचं ऑपरेशन होणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, तेव्हा हा चेक तू ठेव. तेव्हा इथे गिरिजा त्याच्या हातातून चेक घेते सुद्धा. तेवढ्यातच तिथे नागेश्वर आलेला असतो. नागेश्वर म्हणतो, अरे वा रुद्र वा, अगदी वडिलांच्या पावलावरती पाऊल टाकून पुढे जातोयस. बरोबर तू इथे गिरिजाला पैशांची मदत केलीस. तेव्हा गिरिजा म्हणते, म्हणजे? तेव्हा इथे उर्वशी आलेली असते आणि ती म्हणजे हा कोण आहे तुला माहिती नाही आहे? याचं नाव रुद्रप्रताप नागेश्वर घोरपडे. तेव्हा गिरिजाला राग येतो आणि ती म्हणते, अशा खोटारड्या माणसाकडून मला पैसे घ्यायचे नाही आहेत. आणि तो आता चेक फाडते आणि रुद्रच्या तोंडावरती फेकून मारते. कारण तिला इथे आता रुद्रने दिलेली चिठ्ठी तिने वाचलेलीच नसते, त्यामुळे तिचा गैरसमज झालेला असतो.